वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्। जय श्री कृष्ण। श्रीमद् भगवद गीता अध्याय 4 श्लोक क्रमांक 16। किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा मोक्षसे शुभात्। कर्म काय आहे अकर्म काय आहे अशा प्रकारे या विषयात विद्वानही मोहित होतात। मग ते कर्मतत्व तुला चांगल्या रीतीने सांगेन, ज्याला जाणून अशुभापासून संसार बंधनातून तू मुक्त होशील। किंग कर्म साधारणपणे मनुष्य शरीर आणि इंद्रियाच्या क्रियांना कर्म मानतो, तसेच शरीर आणि इंद्रियाच्या क्रिया बंद होण्याला न करण्याला कर्म अकर्म, परंतु भगवंतानी शरीर वाणी आणि मनाकडून होणाऱ्या सर्वच क्रियांना कर्म मानले आहे। भावानुसार कर्माची संज्ञा ठरते, भाव बदलला की कर्माची संज्ञा बदलते। जसे कर्म स्वरूपाने सात्विक दिसते असूनही जर कर्त्याचा भाव राजस अथवा तामसिक असेल तर ते कर्म सुद्धा राजस अथवा तामस होते। जसे एखादा देवीची उपासना रूपी कर्म करत आहे, जे स्वरूपाने सात्विक आहे, परंतु जर करता ते कर्म एखाद्या कामनेच्या किंवा एखाद्या इच्छेच्या सिद्धीसाठी करत असेल तर ते कर्म राजस होते, आणि एखाद्याचा नाश करण्यासाठी जर ते कर्म असेल तर तेच कर्म तामसिक होते। त्याचप्रमाणे जर कर्त्यामध्ये फलइच्छा, ममता आणि आसक्ती नसेल तर त्याच्या कडून केलेली कर्म हे अकर्म होतात, अर्थात फळामध्ये बांधणारी होत नाही। पण बाह्य दृष्टीने क्रिया करणे अथवा न करणे कर्माच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान होत नाही। या विषयात शास्त्रार्थ जाणणारे तत्वाचा यथार्थ निर्णय करू शकत नाहीत। ज्या क्रियेला कर्म मानतात ते कर्मही होऊ शकते आणि अकर्मही होऊ शकते आणि विकर्मही होऊ शकते, कारण कर्त्याच्या स्वरूप बदलते। म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणत आहेत की वास्तविक दृष्टीने कर्म म्हणजे काय आहे, ते का बंधनकारक ठरते, कसे बंधनकारक होते, यापासून कोणत्या रीतीने मुक्त होऊ शकतो, या सर्वाचे विवेचन या ठिकाणी आहे। जर मनुष्याच्या ठिकाणी ममता, आसक्ती आणि फलेच्छा असेल तर कर्मच होते, अर्थात ते कर्माशी लिप्त आहे। परंतु जर त्या ठिकाणी ममता, आसक्ती आणि फलइच्छा नसेल तर कर्म करून सुद्धा त्या ठिकाणी ते कर्म होत नाही, अर्थात या ठिकाणी निर्लिप्तता येते। तात्पर्य, जर कर्ता निर्लिप्त असेल तर कर्म करणे अथवा न करणे दोन्हीही अकर्मच आहे, आणि ज्यावेळी कर्ता लिप्त असेल त्या ठिकाणी कर्म करणे अथवा न करणे दोन्ही कर्मच आहेत, म्हणजे बंधनकारक आहेत। किमकर्मेती, भगवंताने कर्माचे दोन भेद सांगितले, कर्म आणि अकर्म। कर्मामुळे जीव बांधला जातो आणि अकर्माने मुक्त होतो। म्हणजेच दुसऱ्यासाठी एखादा आपण कर्म केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बांधलो जात नाही त्या कर्माने। आपण कर्माचा त्याग करणे हे अकर्म नाही, भगवंताने मोहयुक्त जे कर्म आहे त्या कर्माला त्याग तामस कर्म म्हटले आहे। शारीरिक कष्टाच्या भयाने केलेल्या कर्माचा त्यागस आणि राजस असे म्हटले। तामस आणि राजस त्यागामध्ये कर्माचा हा स्वरूपाने त्याग असूनही कर्माशी संबंध विच्छेद होत नाही। कर्मामध्ये फलइच्छा आणि आसक्तीचा त्याग हा सात्विक असावा। सात्विक त्यागामध्ये पटकन कर्माशी आपला संबंध संपतो, म्हणून कर्म करत असताना सुद्धा आपण त्याच्यापासून निर्लिप्त राहणे हे या ठिकाणी अकर्म आहे। शास्त्राच्या तत्वाला जाणणारे विद्वान सुद्धा अकर्म काय आहे या बाबतीत त्या ठिकाणी मोहित होतात। म्हणून कर्म करणे अथवा न करणे दोन्ही अवस्थांमध्ये ज्यामुळे जीव बांधला तत्वाला आपण समजून घेऊन कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे लक्षात घेतले पाहिजे। अर्जुन हा युद्धरूपी कर्म न करण्याला त्या ठिकाणी कल्याण समजत होता, म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतायत की युद्धरूपी कर्माचा केवळ केल्या तुझी अवस्था किंवा तू त्यापासून मुक्त होणार नाहीये, उलट युद्ध करत असताना सुद्धा तू त्या ठिकाणी अकर्मणीय अवस्था प्राप्त करू शकतोस। तर कशा प्रकारे, म्हणून अकर्म म्हणजे काय, निर्लिप्त राहून कर्म करणे अथवा कर्म करीत असताना सुद्धा निर्लिप्त राहणे ही या ठिकाणी अकर्म अवस्था आहे। कवयो पेत्र मोहिता, साधारण मनुष्यामध्ये कर्म आणि अकर्माचा तात्विक निर्णय करू शकण्याची सामर्थ्य नसते।
परंतु जे शास्त्रार्थ जाणणारे महान पंडित असतात ते या विषयामध्ये चूक करतात. कर्म आणि अकर्माच्या तत्वाचा निर्णय घेताना त्यांच्या बुद्धीत भ्रम होतो. तात्पर्य त्यांचे एक तत्व एकतर कर्मयोगाने सिद्ध झालेला अनुभवी तत्वज्ञ महापुरुष जाणतो अथवा तत्ते कर्म प्रवक्ष्यामी. जीव कर्मानेच बांधला गेला आहे तर कर्मानेच मुक्त सुद्धा होईल. येथे भगवंत प्रतिज्ञा करतात की मी ते कर्मतत्व चांगल्या प्रकारे सांगेन, ज्यामुळे कर्म करून सुद्धा ती कर्म आपल्याला बंधनकारक ठरणार नाहीत. तात्पर्य कर्म करण्याची ती कला मी तुला सांगेन की तू कर्म करून सुद्धा जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होशील. कर्म करण्याचे दोन मार्ग आहेत, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग हा कर्म करणे असं म्हणतो आणि निवृत्ती मार्गाला कर्म न करणे म्हणतात. दोन्ही मार्ग बंधनकारक नाहीत. बंधन करणारी तर आपल्याला कामना असते, ममता असते आणि असक्ती असते. यामुळे आपण कर्माच्या बंधनात सापडतो. मग ती प्रवृत्ती मार्गात असो की निवृत्ती मार्गात. जर कामना, ममता आणि आसक्तीच नसेल तर मनुष्य या दोन्ही मार्गातून आपोआपच मुक्त आहे. ही गोष्ट समजून घेणे म्हणजे कर्मतत्वाला समजणे. आता कर्म सामुग्री, तर आपल्याला कर्म करण्यासाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सामुग्री आहे. मग ती दुसऱ्यांची आहे आणि दुसऱ्यांसाठी आहे. याचा संबंध संसाराशी आहे. स्व गोष्टीशी, स्वतत्वाशी याचा काही संबंध नाही. कारण स्वतत्व हे निरंतर, नित्य आणि निर्विकार रूप आहे. परंतु कर्मासाठी जी सामुग्री आहे ती पूर्वी आपल्या जवळ नव्हती आणि नंतरही राहणार नाही. त्यामुळे ती आताही आपल्याला सोडून जात आहे. म्हणून याच्यापासून जी कर्म केली जातील ती दुसऱ्यांसाठी आहेत, आपल्यासाठी नाहीत. यात एक मार्मिक गोष्ट अशी आहे की कर्माच्या सामुग्री शिवाय कोणतेही कर्म केले जाऊ शकत नाही. जसा एखादा मोठा लेखक असे ना, शाई, लेखणी आणि कागद यापासून तो काही लिहू शकत नाही. म्हणून जर कर्मसामुग्री वाचून कोणतेही काय शकत नाही तर आपल्याला हेही मानावे लागेल की आपल्यासाठी काही करायचे नाही. कारण कर्माचा सामुग्रीचा संबंध संसाराशी आहे, आपल्याशी नाही. म्हणून कर्म सामुग्री आणि कर्म नेहमी दुसऱ्यासाठी असतात, ज्याला सेवा म्हणतात. दुसऱ्याचीच वस्तू दुसऱ्याला मिळाली तर सेवा विवेक आहे. म्हणजे त्या दोन्ही कर्म साध्य नाहीत तर विवेक साध्य गोष्टी आहेत. मिळालेली वस्तू आपली नाही, दुसऱ्याची आणि दुसऱ्याच्या सेवेसाठी लावण्यासाठी आहे, हा विवेक आहे. म्हणून मूलतः कर्मयोग हा कर्म नसून एक विवेक आहे. विवेकाने एखाद्या कर्माचे फल नाही तर प्राणी मात्राला अनादिकालापासून स्वाभाविकरित्या प्राप्त आहे. या ठिकाणी भगवंत सांगू इच्छितात की जीव स्वतः शुभ आहे आणि परिवर्तनशील संसार जो बदलतोय तो अशुभ आहे. जीव स्वतः परमात्म्याचा अंश असून सुद्धा परमात्म्याशी विमुख होऊन या अनित्य असणाऱ्या संसारामध्ये मात्र फसला आहे. भगवंत म्हणतात की मी त्या कर्मतत्वाचे वर्णन करीन ज्याला जाणून कर्म केल्याने तू अशुभापासून म्हणजेच या जन्म मरण रूपी संसार बंधनातून तू मुक्त होशील. भगवंत या ठिकाणी सांगू इच्छितात की कर्म मी सांगेन जे जाणल्याने तात्काळ परमात्मा तत्वाची प्राप्ती होईल. त्याच्यासाठी भविष्याची अपेक्षा नाही, कारण परमात्मा तत्व हे संपूर्ण देश, काळ, वस्तू, व्यक्ती, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या ठिकाणी परिपूर्ण आहे. मनुष्य आपल्याला ज्या ठिकाणी समजतो त्याच ठिकाणी परमात्मा सुद्धा असतात. कर्म करीत असताना अथवा करीत नसताना दोन्ही अवस्थेमध्ये परमात्मा तत्वाचा संबंध आपल्याशी जसाच्या तसा राहतो. केवळ प्रकृतीजन्य क्रिया आणि पदार्थाशी संबंध आपण मांडल्यामुळे आपल्याला त्या परमात्मा तत्वाचा अनुभव येत नाही. या ठिकाणी आपण संबंध विच्छेद केल्यानंतरच आपल्याला या गोष्टीचे आकलन होते. अहंकारातून केलेले साधन आणि साधनेचा अभिमान जोपर्यंत राहतो तोपर्यंत अहंतेचा नाशही होत नाही, उलट अहंता ही दृढ होत राहते. मग ती अहंता स्थूल रूपाने राहू अथवा सूक्ष्म रूपाने, म्हणजे कर्म करण्याशी असो अथवा कर्म न करण्याशी असो, मी करीत आहे यामध्ये जशी अहंता असते तशीच अहंता मी करीत नाही याच्यातही आहे. मग आपल्यासाठी काहीही न करण्याने अथवा हे संसारासाठीच करण्याने ही अहंकार किंवा ही अहंता संसारामध्ये विलीन होते. कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माचे जाणले पाहिजे आणि अकर्माचे तत्वही जाणले पाहिजे, तसेच विकर्माचे तत्वही जाणले पाहिजे. कारण कर्माची गती गहन आहे, म्हणजे समजण्यास कठीण आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, कर्म करीत असताना अलिप्त राहणे म्हणजेच कर्माच्या तत्वाला जाणणे. कर्म स्वरूपाने जरी दिसत असले तरी अंतःकरणाच्या भावानुसार कर्माचे तीन भेद होतात.
म्हणजे सकाम भावनेने गेलेली शास्त्रविहित क्रिया ही कर्म होते. फल इच्छा ममता आणि आसक्ती रहित होऊन केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी केलेली गेलेली कर्म ही अकर्म होतात. कर्म दुसऱ्यांचे अहित करणे अथवा त्याला दुःख पोहोचण्याच्या भावनेने जर केले असेल तर ते देखील विकर्म होते. निषिद्ध कर्म तर विकर्मच आहे. अकर्मणश्च बोद्धव्यम, निर्लिप्त राहून कर्म करणे म्हणजेच अकर्माच्या तत्वाला जाणणे. बोद्धव्यांच्या विकर्मण, कामनेमुळे कर्म होतात. जेव्हा कामना अधिक वाढत जाते तेव्हा विकर्म होतात. म्हणजेच कामना आणि लोभ, ममता, आशा, इच्छा यामुळे पापकर्म होतात. दुसऱ्या अध्यायाच्या या ठिकाणी 38व्या श्लोकात देखील भगवंतांनी सांगितले, जर युद्धासारखे हिंसायुक्त घोर कर्म हे शास्त्राज्ञेप्रमाणे आणि समता राखून म्हणजे जय पराजय, लाभ हानी, सुख दुःख यांना समान समजून केले तर त्यापासूनही पाप लागतच नाही. तात्पर्य समत्व राखून कर्म करण्याने जर ते विकर्म होत असले असे दिसत असले सुद्धा ते अकर्म होत. कोणतेही कर्म मुक्त करणारे आणि कोणते कर्म बंधन करणारे याचा निर्णय गहना कर्मणो गतीही, याचा निर्णय करणे फार कठीण आहे. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय याची यथार्थ तत्व जाणून घेण्यामध्ये मोठमोठे पंडित देखील स्वतःला असमर्थ समजतात. मग अर्जुनाला ही तत्व न समजल्यामुळे तो देखील युद्धरूपी कर्तव्य कर्माला घोर कर्म समजत आहे. म्हणून कर्माची गती देखील या ठिकाणी गहना कर्मणो गती, याचा अर्थ ही कर्म समजण्याला किंवा हे ज्ञान आणि तत्व समजण्याला गहन आहे. बोद्धव्यांच्या विकर्मण, विकर्माचे तत्व जाणून घेतले पाहिजे. परंतु या ठिकाणी 19व्या ते 20व्या श्लोकापर्यंतच्या प्रकरणामध्ये भगवंतांनी मुख्य रूपाने कर्मात अकर्मा याविषयी विवेचन केले. ज्यामुळे सर्व कर्म अकर्म होऊन जावे, अर्थात कर्म करून सुद्धा या ठिकाणी आपल्याला बंधन व्हावयास नकोय. कर्म आणि विकर्म यांचा निकटचा संबंध आहे. कारण कर्मामध्ये कामना विकर्माला मुख्य हेतू आहे. म्हणजे कामनेचा त्याग करण्यासाठी तसेच विकर्माला तुच्छ दाखवण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी विकर्माचे नाव, म्हणजे विकर्म हे तुच्छच आहे असं या ठिकाणी भगवंतांना सांगायचंय. ज्या कामनेने कर्म होतात तीच कामना अधिक वाढली. कामनेतून, इच्छेतून, अपेक्षेतून, मोहातून, ममतेतून जी कर्म होतात ती वाढल्यानंतर, ती कामना, तो मोह वाढल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडून पापकर्म म्हणजेच विकर्म होऊ लागतात. परंतु कामना नष्ट झाल्यावर मनामध्ये कुठल्याच प्रकारचा लोभ, फळाची इच्छा, आसक्ती नाही ठेवल्यानंतर ते आपण केलेले सर्व कर्म हे या ठिकाणी अकर्मच होतात. म्हणजेच या ठिकाणी मुख्य तात्पर्य अकर्माला जाणून घेण्यात आहे. कामनेचा नाश झाल्यावर अकर्म होतात, कामनेचा नाश झाल्यावर विकर्म होतच नाही. म्हणून कामना संपल्यानंतर आपल्या हातून पाप होत नाहीत. म्हणून विकर्माच्या विवेचनाची आवश्यकता या ठिकाणी नाही. म्हणून या प्रकरणात विकर्माचे विवेचन आलेले नाही. विकर्म पापजन्य आणि नरकाची प्राप्ती करून देणारे असल्यामुळे ते संपूर्णपणे त्याज्य आहे. म्हणजे विकर्माचे मूळ कामना हिच्या त्यागाचे वर्णन या ठिकाणी विकर्माला जाणून घेण्याविषयी सांगते. आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी आता आणि परिणामी कोणत्या कर्माचे कोणते फल प्राप्त होते हे समजणे फार कठीण आहे. एखादे कर्म केल्याने मनुष्य आपले हित समजतो, परंतु होते काय, अहित होते. मग तो लाभासाठी करतो, होतो त्या ठिकाणी नुकसान. तो सुखासाठी करतो, होते त्या ठिकाणी दुःख. कारण कर्तृत्वाचा अभिमान आणि फलिच्छा या राहिल्यामुळे मनुष्याला कर्माची गती समजू शकत नाही. कर्मण्य कर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म हळू यः. वाचा ना ताई, खूप फास्ट होते तुमचं वाचन, थोडं सबुद्धिमान, वेगाने वाचा ना. ठीक आहे, प्रयत्न करते. सबुद्धिमान मनुष्याशी युक्त कृष्ण कर्मकृत. जो मनुष्य कर्म पाहतो आणि जो अकर्मातही कर्म पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे, तो योगी आहे आणि तो संपूर्ण कर्माना करणार आहे. कर्मण्य कर्म यः पश्येत्, कर्म करून अथवा न करून त्यापासून अलिप्त राहणे, अर्थात आपल्यासाठी कोणतीही प्रवृत्ती अथवा निवृत्ती न करणे, कर्मामध्ये अकर्म पाहणे. अमुक कर्म मी करीत आहे, या कर्माचे अमुक फल मला मिळावे असा भाव ठेवून जर कर्म करणे तर मनुष्य त्या ठिकाणी बंधनात पडतो. आता प्रत्येक कर्मात आणि त्याचे फळही त्या ठिकाणी संपणारी असते आणि सुरू होणारी मिळणारी असते. परंतु जीव हा स्वतः नित्य निरंतर राहतो. म्हणजे जीव स्वतः परिवर्तनशील असणाऱ्या कर्म आणि त्याच्या फलापासून मात्र पूर्णपणे संबंध रहित आहे. तरी पण
तो फलाच्या इच्छेमुळे मुळे जीव हा त्याच्याशी बांधला जातो कर्माशी. म्हणून या ठिकाणी कर्मफलाची स्पृहा अथवा इच्छा ही बांधणारी आहे. फले सक्तो निबध्यते. फलाची इच्छा न ठेवल्या नवीन आसक्ती उत्पन्न होत नाही आणि दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करण्याने पूर्वीची आसक्ती देखील नष्ट होते. म्हणजेच अशा प्रकारे आसक्तीरूप बंधन न राहिल्याने साधक या ठिकाणी संपूर्णपणे वितरागी होतो. वितराग झाल्याने मग त्याची सर्व कर्म ही अकर्म होतात. जीवाचा जन्म हा कर्मबंधनानुसार होत असतो. जसे ज्या परिवारात जन्म घेतला असेल त्या परिवारातील लोकांशी ऋणानुबंध असतो. अर्थात एखाद्यापासून उतराई व्हायचं असतं आणि एखाद्याकडून आपलं ऋण वसूल करायचं असतं. कारण अनेक जन्मामध्ये आपण अनेकांकडून ते घेतलेलं असतं आणि अनेकांना आपण दिलेलंही असतं. हा देण्याघेण्याचा व्यवहार अनेक जन्मापासून चालत आलेला आहे. हा व्यवहार बंद केल्याशिवाय जन्म मरणापासून सुटका मिळू शकत नाही. याला बंद करण्याचा उपाय म्हणजे पुढे घेणे, बंद करणे, अर्थात आपल्या अधिकाराचा त्याग करणे आणि आपल्यावर ज्यांचा अधिकार आहे त्यांची सेवा आपण करणे, हा अर्थ या ठिकाणी होतो. अशा प्रकारे नवीन ऋण घेऊ नये आणि मागील ऋण हे फेडूनही टाकावे. म्हणजे ऋणानुबंध या ठिकाणी समाप्त होईल. अर्थात जन्म मरणाचा फेरा चुकेल किंवा जन्म मरण थांबेल. म्हणजे या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. एखादा दुकानदार आपले दुकान बंद करू इच्छित असेल तर तो दोन कामे करेल. एक तर पहिले ज्यांचे देणे आहे त्याला देऊन टाकेल आणि दुसरे ज्याच्याकडून येणे आहे ते वसूल करेल अथवा सोडून देईल. असे केल्याने त्याचे दुकान बंद होईल. म्हणजे या ठिकाणी तो असा विचार करेल की जे येणे आहे ते सर्वांचे सर्व वसूल करू तर दुकान बंदच होणार नाही. कारण जोपर्यंत तो वसुलीच्या इच्छेने वस्तू देत राहील तोपर्यंत दुकान राहणार आहे, बंद होणार नाही. आपल्यासाठी काहीही न करणे आणि न इच्छिण्याने असंगता आपोआपच प्राप्त होते. कारण शरीर हे कारण शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण आणि कर्म करण्यासाठी लागणारी सामुग्री म्हणजे उपकरण हे संसाराकडून मिळाले आहेत. मग संसाराच्या सेवेमध्ये तर ते लावले किंवा त्यांच्यासाठी तर ते वापरले तर आपल्यासाठी नको. म्हणून संपूर्ण कर्तव्य कर्म म्हणजे त्या ठिकाणी आपली सेवा असो, भजन, जप, ध्यान, समाधी हे केवळ करण्याने कर्माचा प्रवाह हा आपोआप संसाराच्या दिशेने जातो आणि साधक मात्र त्या ठिकाणी असंग निर्लिप्त राहतो. मग हेच यालाच म्हणायचं की कर्मामध्ये अकर्म पाहणे. जोपर्यंत प्रकृतीशी संबंध आहे तोपर्यंत कर्म करणे अथवा न करणे हे दोन्ही कर्म आहेत. जो संबंध आहे तोपर्यंत म्हणून कर्म करणे अथवा न करणे दोन्ही ठिकाणी कर्मयोगाने निर्लिप्त राहणं या ठिकाणी महत्वाचं आहे. कर्म करण्यामध्ये निर्लिप्त राहण्याचे तात्पर्य या कर्मापासून आपल्याला चांगला लाभ मिळेल, आपल्याला चांगले फळ मिळेल, आपले ध्येय साध्य होईल, लोक आपल्याला चांगले म्हणतील, या लोकी आणि परलोकी आपल्याला भोग मिळतील, अशा प्रकारची कोणतीही इच्छा न होणे म्हणजेच निर्लिप्तता. तसेच कर्म न करण्यामध्ये निर्लिप्त राहण्याचे तात्पर्य कर्माचा त्याग केल्याने आपल्याला मान, आदर, आणखी काही भोग मिळतील, शरीराला ठेवणे म्हणजे त्या ठिकाणी लिप्त राहणे. अकर्मणीचे कर्मणी. आता अकर्मामध्ये कर्म पाहण्याचे तात्पर्य निर्लिप्त राहून कर्म करणे अथवा न करणे. कर्म करत असताना अथवा नसताना सुद्धा निरंतर आपण कर्म करत असो अथवा न करू त्या ठिकाणी निर्लिप्तता म्हणजे त्या ठिकाणी आसक्ती न ठेवता करणे हे निश्चित आहे. आता नैव तस्य कृते नार्तुं ना कृते नेह कश्चन. जर एखाद्या संसारामध्ये एखादा कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो तर त्याच वेळी त्याच्यासमोर करावं की न करावं हे दोन वय येतं. एखादं कार्य करावं वाटतं आणि एखाद्या कार्यापासून नको, हे कार्य मला नकोय, याच्यापासून मी निवृत्ती घेतो किंवा मला हे करायचं नाही. परंतु कर्मयोगाची प्रवृत्ती ही प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही अलिप्त राहून केवळ त्याच्या ठिकाणी त्याचं कर्म हे संसाराच्या हितासाठीच होतं. म्हणजे साधक जोपर्यंत आपला प्रकृतीशी संबंध मानतो तोपर्यंत तो कर्म करण्यामुळे आपली प्रगती मानतो आणि कर्म न करण्यामुळे आपली पारमार्थिक प्रगती मानतो. परंतु वास्तविक पाहता प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही प्रवृत्तीच आहेत. कारण दोन्हीमध्ये संबंध हा प्रकृतीशीच येतो. एखाद्या जसे चालणे, फिरणे, खाणे, पिणे ह्या शरीराच्या स्थूल शरीराच्या क्रिया आहेत. तसेच एकांतात बसून राहणे, चिंतन करणे, ध्यान लावणे ह्या सूक्ष्म शरीराच्या क्रिया आहेत आणि समाधी लावणे ही कारण शरीराची क्रिया आहे. म्हणून निर्लिप्त राहूनच लोकसंग्रहासाठी, लोकहितासाठी कर्तव्य कर्म करायचे आहे हेच अकर्मामध्ये अपेक्षित आहे. यालाच सांसारिक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही कर्म आहेत. प्रवृत्ती अथवा निवृत्ती करताना
निर्लिप्त राहणे, प्रवृत्ती आता निवृत्ती करणे, अशा प्रकारे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीमध्ये निर्लिप्त राहणे याला कर्मयोग म्हटलेले आहे. आता या ठिकाणी सबुद्धिमान मनुष्य जो पुरुष, श्लोकामध्ये हा शब्द आहे सबुद्धिमान मनुष्य, जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहतो, अर्थात नित्य निरंतर निर्लिप्त राहतो, तोच वास्तविक कर्मतत्वाला जाणणार आहे. जोपर्यंत तो निर्लिप्त झाला नाही, अर्थात कर्म आणि पदार्थ, कर्म आणि कर्म करण्यासाठी लागणारी सामुग्री ही आपली आहे, माझी आहे, माझ्यासाठी आहे, असे जोपर्यंत मानतो तोपर्यंत त्याला कर्मतत्व समजणार नाही किंवा कर्मतत्व त्याला समजलेलेच नाही. ज्याप्रमाणे कादळाच्या खोलीमध्ये प्रवेश करून देखील कादळापासून सर्व निर्लिप्त राहणे हे एका मनुष्याचे काम आहे किंवा ते एखाद्या साध्या माणसाचे काम नाहीये. तसेच कर्माशी निरत राहणे हे साधारण मनुष्याच्या आवाक्यातील गोष्ट नाही. म्हणून भगवंत अशा कर्मयोगाला सर्व मनुष्यामध्ये सबुद्धिमान मनुष्य म्हणजे सर्वात बुद्धिमान म्हणतात. कृष्ण कर्मकृत, जोपर्यंत काही मिळवणे शिल्लक राहते तोपर्यंत करणे शिल्लकच राहते. अर्थात जोपर्यंत काही ना काही आपल्यापर्यंत करण्याची आसक्ती संपत नाहीत. म्हणजे नाशिवंत कर्माने मिळणारे फळ हे नाशिवंतच असते. जोपर्यंत नाशिवंत फळाची इच्छा असते तोपर्यंत कर्म समाप्त होत नाही, ते करावंच लागतं. परंतु जेव्हा नाशिवंत गोष्टीशी संपूर्णपणे संबंध आपला संपतो आणि आपण परमात्म्याच्या प्राप्तीशी किंवा त्या अविनाशी फलाची प्राप्ती करण्यासाठी आपण कर्म करतो, तेव्हा ते कर्म समाप्त होत जाते आणि कर्मयोगाचे कर्म करणे अथवा न करणे याच्याशी मग त्याचे कोणतेही प्रयोजन राहत नाही. असा कर्मयोगी हा सुमार आहे. अर्थात त्याच्यासाठी आता काही करायचे शिल्लक नसते, तो कृतकृत्य झालेला असतो. करणे, जाणणे आणि मिळवणे शिल्लक न राहिल्याने हा कर्मयोगी अशुभ अशा संसार बंधनातून मुक्त होतो. म्हणजे एक विभाग कर्माचा आहे, एक विभाग अकर्माचा आहे. या श्लोकामधून आपल्याला हे जाणून घेता येतं की दोन्हीमध्ये अकर्म हे सार आहे. म्हणून मनुष्य जो कर्मात अकर्म पाहतो अथवा कर्म करूनही तो निर्लिप्त राहतो, अकर्म करूनही कर्म पाहतो, अर्थात निर्लिप्त राहून कर्म करतो, त्याच्यासाठी काही करणे, जाणणे आणि प्राप्त करणे शिल्लकच राहत नाही. जसे कोणत्याही कर्माच्या आरंभी गणेशाचे पूजन आपण करतो, परंतु ते संपूर्ण कर्म करताना आपण सतत गणेशाचे पूजन करत बसत नाही. त्याप्रमाणे तसेच कोणी आरंभी म्हणजे कर्म करताना सुरुवातीला एक वेळ निर्लिप्त राहिले तर आता त्या निर्लिप्ततेला सततच चिकटून राहणे किंवा सतत निर्लिप्तच राहणे आचरणात आणायचेच नाही. म्हणून या ठिकाणी भगवंतांनी सांगितले की आपल्यात कधीही फलिच्छा आणि कर्तृत्वाचा अभिमान येऊ देऊ नये. अर्थात या श्लोकातून भगवंतांना असे सांगायचे आहे की फळाची इच्छा आणि कर्तृत्वाचा अभिमान न येऊ देता सतत निर्लिप्त राहता. यावरून हे सिद्ध होते की मनुष्यात फल इच्छा आणि कर्तृत्व अभिमान राहू नये, कारण या दोन्हीमुळेच मनुष्य बांधला जाऊ शकतो किंवा बांधलाच जातो. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहु पंडितम बुधाः. ज्याचा संपूर्ण कर्माचा आरंभ संकल्प आणि कामना रहित आहे, ज्याची संपूर्ण कर्मे ज्ञानरूपी अग्नीने जळून गेली आहेत, त्याला ज्ञानी लोक किंवा पंडित बुद्धिमान असं म्हणतात. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता, विषयांचे वारंवार चिंतन होण्याने, त्यांची पुन्हा पुन्हा आठवण येण्याने किंवा त्याविषयी हे विषय चांगले आहेत, माझ्या ते उपयोगाला येतील, जीवनाला उपयोगी आहेत, सुख देणारे आहेत, अशी सम्यक बुद्धी म्हणजे त्याला संकल्प म्हणतात. आणि हे विषय पदार्थ आपल्यासाठी चांगले नाहीत, हानिकारक आहेत, अशा प्रकारचे मनामध्ये बुद्धी उत्पन्न होणे याला विकल्प म्हणतात. जसे संकल्प आणि विकल्प बुद्धीच्या ठिकाणी जेव्हा विकल्प नाहीसा होऊन केवळ एक संकल्प शिल्लक राहतो, तेव्हा हे पदार्थ आपल्याला मिळाले हे आमचे झाले पाहिजेत अशा प्रकारे अंतःकरणात त्यांना प्राप्त करण्याची जी इच्छा निर्माण होते त्याला कामना म्हणतात. कर्मयोगात सिद्ध झालेल्या महापुरुषाच्या ठिकाणी संकल्प आणि कामना दोन्हीही राहत नाहीत. अर्थात त्याच्या ठिकाणी कामनेचे संकल्प राहत नाहीत, म्हणून संकल्पाचे कार्य कामनाही राहत नाही. म्हणून त्याच्याकडून जी काही कर्म होतात सर्वही संकल्प आणि कामना रहित असतात. सिद्ध महापुरुषाच्या ठिकाणी संकल्प आणि कामना न राहिल्यामुळे त्याच्याकडून
होणारे कर्मही त्याला बंधनकारक होतच नाहीत. त्याच्याकडून फक्त लोकसंग्रहासाठी, लोकांच्या हितासाठी, कर्तव्याची परंपरा सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण कर्म होतात आणि तो त्या कर्मापासून पूर्णपणे निर्लिप्त राहतो. आता या ठिकाणी भगवंतांनी संकल्पाचा आणि कामनेचा ठिकाणी आपल्याला स्पष्ट उहापोह किंवा चांगल्या रीतीने समजण्यासाठी या ठिकाणी मोटारीच्या 4 अवस्थांचे वर्णन केलेले आहे. संपूर्ण संकल्प आणि कामनेचा त्याग. आता या ठिकाणी मोटारीच्या 4 अवस्था. एक मोटार ज्यावेळी गॅरेजमध्ये ठेवलेली असते त्यावेळी इंजिन आणि चाके दोन्ही चालत नाहीत. मोटार चालू केल्यावर इंजिन चालू होते पण चाके चालत नाही. तिसरी अवस्था, मोटारीला तेथून रवाना केली जाते, इंजिन आणि चाके दोन्ही चालतात. उतार आल्यानंतर इंजिन बंद होते आणि चाके चालतात. त्याचप्रमाणे मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा 4 अवस्था होतात. या ठिकाणी मनुष्याला कामनाही नसते आणि मग कामना नसते आणि कर्मही होत नाहीत. कामना असते पण कर्म होत नाही. या ठिकाणी कामना असते आणि कर्मही होते, कामना नसते आणि कर्म होते. सर्वात उत्तम अवस्था या ठिकाणी 4थी अवस्था आहे की ज्या ठिकाणी उतार आल्यानंतर इंजिन बंद केले जाते परंतु चाके चालतात. म्हणजेच कामना नसते आणि कर्म होते. इंजिन न चालावे आणि चाके चालावेत, अर्थात तेलही खर्च होऊ नये आणि आपला मार्गही चालू राहावा. त्याचप्रमाणे मनुष्याची सर्वात उत्तम अवस्था आहे की कामना नसावी आणि आपल्याकडून कर्मही होत राहावेत. अशा अवस्था असणाऱ्या मनुष्याला ज्ञानी लोक सुद्धा पंडित म्हणतात. समारंभ. या पदाचा भाव आहे की कर्म या महापुरुषाकडून प्रत्येक कर्म सावधाने, सांगोपांगाने, तत्परतेने होत असतात. या ठिकाणी एखाद्याचे अहित होईल असे कर्म या सिद्ध महापुरुषाकडून किंवा अशा कर्मयोगाकडून कधी होत नाही. एखाद्याचे अहित होईल असे कर्म त्याच्याकडून होत नाही. सर्वे या पदाचा भाव आहे की सर्वच कल्प आणि त्याचे सर्वच कर्म, त्याचे सर्व संकल्प हे कामनारहित होतात. कोणतेही कर्म त्याचे संकल्पासहित होत नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतची सर्व कर्म ही त्याची संकल्प आणि कामनारहित होतात. कर्माचा संबंध पराशी आहे म्हणजे शरीराशी आहे, संसाराशी आहे आणि स्वस्वरूपाशी नाहीये. कर्माचा संबंध हा शरीराशी आहे, स्वतत्वाशी नाही. कारण कर्माचा आरंभ आणि अंत होतो परंतु स्वरूप हे जसेच्या तसे राहते. या तत्वाला योग्य प्रकारे जाणणे म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानरूपी अग्नीने, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम, म्हणजेच ज्ञानरूपी अग्नीने संपूर्ण कर्म भस्म होऊन जातात. अर्थात कर्मामध्ये फल देण्याची किंवा बांधण्याची शक्ती राहत नाही. ज्याप्रमाणे जो कर्माचा स्वरूपाने त्याग करून परमात्म्याकडे वळला आहे त्या मनुष्याला समजून घेणे सुगम आहे, परंतु जो किंचित सुद्धा कर्माशी लिप्त न होता तत्परतेने कर्म करत असतो त्याला मात्र समजून घेणे फार कठीण आहे. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यातूनच उत्पन्न होऊन आणि पाण्यातच राहून सुद्धा पाण्याशी लिप्त होत नाही, तसेच कर्मयोगी हा मनुष्य शरीरामध्ये राहतो, कर्मयोनीमध्ये राहतो, उत्पन्न होऊन सुद्धा कर्ममय जगतात राहून कर्म करून सुद्धा कर्माशी बांधला जात नाही, त्याच्याशी लिप्त होत नाही. कर्माशी लिप्त न होणे हे एखाद्या साधारण बुद्धिमानाचे काम नाही. या ठिकाणी मग बुद्धिमान ज्ञानी लोक सुद्धा पंडित अर्थात बुद्धिमान म्हणतात. भाव असा आहे की कर्मयोगी हा पंडितांचाही पंडित आणि ज्ञान्यांचा सुद्धा ज्ञानी आहे. त्यक्त्वा कर्मफला नित्य तृप्तो निकर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. जो कर्म आणि फलाच्या आसक्तीचा त्याग करून आश्रयरहित आणि सदा तृप्त आहे तो कर्मात उत्तम रीतीने लागलेला आहे किंवा तो काहीही करत नाही. वास्तविकरित्या त्यक्त्वा कर्मफला संगन, जर कर्म करत असताना कर्त्याचा हा भाव असेल की शरीराधीच कर्म सामुग्री माझी आहे, ही कर्मासाठी मिळालेली ही साहित्य, ही साधनं माझ्यासाठी आहे, मी कर्म करतो आहे, कर्म माझे आहे, माझ्यासाठी आहे, मग याचे मला अमुक फळ मिळालेच पाहिजे, तर तो त्या ठिकाणी कर्मफलाचा हेतू होईल. कर्मयोगामध्ये सिद्ध महापुरुषाला प्राकृतिक पदार्थाशी संपूर्णपणे संबंधाचा विच्छेद असलेला अनुभव असतो. म्हणून कर्म करण्याच्या सामुग्रीमध्ये, कर्मामध्ये तसेच कर्माच्या फलामध्ये किंचित सुद्धा आसक्ती नसल्यामुळे तो कर्मयोगी कर्मफलाचा हेतूही होत नाही. सेना विजयाच्या इच्छेने युद्ध करत असते. विजय झाल्यावर विजय हा सेनेचा न मानता राजाचा मानला जातो, कारण राजानेच सैन्याच्या जीवननिर्वाहाचा
प्रबंधही केलेला असतो. सेनेला युद्ध करण्याची सामुग्री दिलेली असते आणि त्याला युद्ध करण्याची प्रेरणा केलेली असते आणि सैन्य देखील युद्ध हे राजासाठीच करत असते. अशा प्रकारे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी ही कर्माची सामुग्री आहे. याच्याशी संबंध जडल्यामुळे जीव मात्र याच्याकडून केल्या जाणाऱ्या कर्मफलाचा मात्र भागीदार होतो. कर्म सामुग्रीशी मात्र किंचित मात्र संबंध नसल्याने महापुरुषाचा मात्र कर्मफलाशी कोणताही संबंध नसतो. वास्तविकरित्या स्वरूपाचा कर्मफळाशी संबंध नाहीच, कारण स्वरूप हे कसं आहे, चेतन आहे, अविनाशी आहे, निर्विकार आहे. परंतु कर्म आणि कर्मफले मात्र जड आणि विकारी आहेत. त्यांचा आरंभ, कर्माचा आणि कर्मफळाचा आरंभही आहे आणि अंतही आहे. स्वरूपाबरोबर सर्व काळ कोणतेही कर्म तसे त्याचे फळ राहत नाही. अशा प्रकारे जरी कर्म आणि फळाशी स्वरूपाचा संबंध नसतो तरी पण जीवाने भ्रमामुळे त्याच्याशी आपला संबंध मांडला आहे. हा मांडलेला संबंध मात्र कर्माला बंधनकारक आहे. जर हा संबंधच मांडला नाही तर कर्म आणि कर्मफलात त्याचा स्वतः सिद्ध असा निर्लिप्ततेचा बोध होतो. निराश्रय, देश, काळ, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या कोणाचाही थोडाही आश्रय न घेणे म्हणजे निराश्रय होणे. कितीही मोठा धनवान राजा महाराजा का असेना, त्याला देश, काल इत्यादीचा आश्रय हा घ्यावाच लागतो. परंतु जो कर्मयोगाने सिद्ध झालेला महापुरुष आहे त्याला देश, काळ इत्यादी कोणाचाही आश्रय मानित नाही. आश्रय मिळो अथवा न मिळो, कर्मयोगी मात्र थोडा सुद्धा त्याची पर्वा करत नाही. तो निराश्रयी नित्यतृप्त जीव म्हणजे आत्मा हा परमात्म्याचा सनातन अंश असल्यामुळे सत्य स्वरूप आहे. सत्याचा मात्र कधीही अभाव होत नाही. परंतु जेव्हा असत्य गोष्टीशी आपला संबंध येतो, सत्याचा सत्वस्तूचा असत्य असेल, नाभाव विद्यते सतः, तेव्हा मग आपल्यामध्ये उणिवेचा अनुभव येऊ लागतो. त्या उणिवेची पूर्ती करण्यासाठी मग आपण सांसारिक वस्तूंची कामना करू लागतो. इच्छित वस्तू मिळाल्याने तृप्ती होते, परंतु ती तृप्ती टिकत नाही, ती क्षणिक असते. कारण संसाराची प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादी त्या अभावाच्या दिशेने नेहमी वाटचाल करीत असतात. म्हणून त्यांच्या आश्रित राहणारी तृप्ती तर कशी स्थायी असू शकेल ना. सत्वस्तूची तृप्ती असत वस्तूने होऊ शकणार नाही. म्हणून जीव हा जोपर्यंत उत्पत्ती, विनाशी क्रिया आणि पदार्थ यांच्याशी आपला संबंध मानतो किंवा यांच्या आश्रयाने जोपर्यंत राहतो तोपर्यंत त्याला तृप्तीचा अनुभवही येत नाही. कर्मयोगाने सिद्ध झालेला महापुरुष मात्र निराश्रयी अर्थात संसाराच्या आश्रयाने सर्वथा रहित असतो. म्हणून त्याला नेहमी स्वतः सिद्ध नित्य तृप्तीचाच अनुभव येतो. म्हणजे कर्मण्यपि प्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. या पदाचे तात्पर्य की कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाकडून सर्व होणारी कर्म ही सांगोपांग होतात, कारण त्याची कर्मफळामध्ये मुळीच आसक्ती नसते. त्याचे संपूर्ण कर्म केवळ संसाराच्या हितासाठी असतात. म्हणजे ज्याची कर्मफलामध्ये आसक्ती असते तो सांगोपांग कर्मही करू शकत नाही. कारण फळाशी संबंध असल्याने कर्म करत असताना त्याला अधूनमधून त्या फळांचे चिंतन झाल्याने त्या ठिकाणी त्याची शक्ती व्यर्थ जाते. त्यामुळे त्याची कार्य करण्यामध्ये पूर्ण शक्ती लागत नाही. सांगोपांग रीतीने सर्व कर्म करत असताना तो वास्तविक काहीच करत नाही, कारण संपूर्णपणे निर्लिप्त असल्यामुळे कर्मयोगाला कर्माचा स्पर्शही होता, कर्म होतात. जर तो काहीच करत नाही तर त्याला कर्मफळाशी कसला बांधता येत नाही. म्हणून या ठिकाणी प्रकृती निरंतर क्रियाशील आहे. म्हणून जोपर्यंत प्रकृतीच्या गुणाशी म्हणजे प्रकृतीच्या अनुषंगाने होणारी क्रिया आणि पदार्थ याच्याशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत कर्म न करता सुद्धा मनुष्याचा संबंध असतो. म्हणजे त्या प्रकृतीच्या गुणाशी संबंध नसल्यास मनुष्य कर्म करत असताना सुद्धा काही करत नाही. कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाचा प्रकृतीजन्य गुणाशी कोणताही संबंध राहत नाही. म्हणून तो लोकहितासाठी सर्व कामे करत असून सुद्धा वास्तविकरित्या तो काहीच करत नाही. जोपर्यंत मनुष्य कर्तृत्वात आहे मनुष्य, तोपर्यंत तो करत असला तरी करत नाही आणि करीत नसला तरी करत नाही. म्हणजे कर्तृत्व समाप्त झाल्यास तो काही करीत नाही. निराशीर यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. ज्याचे शरीर आणि अंतःकरण उत्तम रीतीने वश झाले, म्हणजे ज्याने सर्व प्रकारच्या संग्रहाचा परित्याग केला आहे, असा इच्छा रहित असणारा कर्मयोगी केवळ शरीराच्या संबंधित उदरनिर्वाहाची कर्म करून सुद्धा त्या ठिकाणी तो पापाला प्राप्त होत नाही.
संसाराकडून आशा अथवा इच्छा या राहिल्यामुळेच मग शरीर, इंद्रिय, मन हे इत्यादी वश होत नाहीत. कर्मयोगाच्या ठिकाणी अशा इच्छा अथवा आशा राहत नाहीत, म्हणून त्याचे शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण ही त्याला वश असतात. हे वश असल्याकडून त्याच्याकडून कुठलीच क्रिया किंवा कोणतेच कर्म हे व्यर्थही होत नाही. कर्मयोगी जर संन्यासी असेल तो सर्व प्रकारच्या भोग सामग्रीचा स्वरूपाने त्याग करतो. जर तो गृहस्थी असेल तर तो भोग बुद्धीने कोणत्याही सामग्रीचा संग्रहही करत नाही. त्याच्याजवळ जी काही सामग्री आहे ती त्याला आपली आणि आपल्यासाठी न मानता ती संसारासाठी आहे आणि संसारासाठीच मानतो. तसेच संसाराच्या सुखासाठी तो त्या सामग्रीचा वापर करतो. भोगबुद्धी न ठेवता संग्रहाचा त्याग करणे हे सर्व साधकांसाठी आवश्यक आहे. कर्मयोगाच्या ठिकाणी आशा, कामना, स्पृहा, वासना नसतात, त्या राहत नाही. तो केवळ बाह्य रीतीने भोग सामग्रीच्या संग्रहाचा त्याग करतो. असंच नाही तर तो अंतःकरणापासून देखील या भोगांच्या सामग्रीचा, आशेचा आणि इच्छेचा त्याग करतो. आशा अथवा इच्छा याचा संपूर्णपणे त्याग नाही झाला तरी सुद्धा त्याचा उद्देश मात्र या सर्वांचा त्याग करण्याचाच असतो. शरीर याचे दोन अर्थ आहेत. एक तर शरीराने होणारे कर्म, शारीरं केवलं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम्. शरीराने होणाऱ्या कर्माची गोष्ट, शरीराने होणारे कर्म आणि शरीर जाणारे कर्म, या ठिकाणी शरीराने होणाऱ्या कर्माची गोष्ट, ज्याचे तात्पर्य सर्व कर्म शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीद्वाराच होत आहेत, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असे समजून कर्मयोगी अंतःकरणाच्या शुद्धीकरणासाठी आपली सगळी कर्म करतो. जो कर्म करणे अथवा न करणे याच्याशी आपला थोडा सुद्धा संबंध ठेवतो तो या ठिकाणी पापाला आणि जन्म मरण बंधनाला प्राप्त होतो. परंतु आशारहित कर्मयोगी हा कर्म करणे अथवा न करणे याच्याशी आपला काहीही संबंध ठेवत नाही, म्हणून तो पापालाही प्राप्त होत नाही. निवृत्तीपरायण असूनही कर्मयोगी केव्हाही आळस प्रमाद करत नाही. आळस प्रमादाचाही एक भोग असतो. एकांतात नुसते पडून राहणे याने आळसाचा भोग होतो आणि शास्त्रविरुद्ध निरर्थक कर्म करण्याने प्रमादाचा भोग होतो. अशा प्रकारे निवृत्तीमध्ये आळसाच्या सुखाचा आणि प्रवृत्तीमध्ये प्रमादाच्या सुखाचा भोग होऊ शकतो. म्हणून आळस आणि प्रमादाने मनुष्य पापाला प्राप्त होतो. परंतु अत्यंत कमी कर्म करून सुद्धा जो निवृत्तीपरायण कर्मयोगी आहे त्याच्यामध्ये किंचित सुद्धा आळस आणि प्रमाद येत नाही. जर त्याच्या ठिकाणी थोडेही आळस प्रमाद आले तर या ठिकाणी शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण या ठिकाणी संयमित असतात, म्हणून त्याच्या ठिकाणी आळस प्रमाद येऊ शकत नाहीत. या ठिकाणी दुसरी एक शंका अशी येऊ शकते की निषिद्ध कर्माचा त्याग ही दोषेन सर्व धुमे नागणी रिवावृता, परंतु मुळात असत्यच्या संघाने पाप लागते. कर्मयोगाच्या ठिकाणी कामना, ममता आणि आसक्ता नसते. त्याच्या ठिकाणी कामना, ममता आणि आसक्तीचा उद्देशही नसतो, म्हणून त्याचे कर्म करण्याचे अथवा न करण्याचे प्रयोजनच राहत नाही. याच्या कारणामुळे त्याला कर्मामुळे होणारे अनुषंगिक पापही लागत नाही. जोपर्यंत भोगबुद्धी आहे आणि कर्म आणि कर्म पदार्थ आहे तो कायम आहे तोपर्यंत कर्म करणे अथवा न करणे यामुळे पाप लागणारच आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कर्मयोगाच्या ठिकाणी भोगबुद्धी नसते आणि कर्म तसेच पदार्थ याविषयी त्याच्या ठिकाणी आसक्तीही नसते, म्हणून संपूर्णपणे निर्लिप्त झाल्याने त्याला कर्म अथवा कर्म करणे अथवा न करणे या गोष्टीचे किंचित मात्रही पाप लागत नाही. बहुतांशी लोकांमध्ये असा समज आहे की कर्मयोगी गृहस्थाश्रमामध्ये असतो आणि ज्ञानयोगी हा संन्यासाश्रमामध्ये असतो, परंतु वास्तविक अशी गोष्ट नाही. ज्याला शरीर सत्ता वेगळी आहे किंवा हे शरीर वेगळं आहे, मी वेगळा आहे या सत्तेचा स्पष्ट विवेक आहे तो ज्ञानयोगी आहे. मग तो गृहस्थाश्रमामध्ये असो अथवा संन्यास आश्रमामध्ये असो. ज्यामध्ये एवढा विवेक नाही की माझे काहीही नाही, माझ्यासाठी काहीही नाही आणि माझ्यासाठी मला काही करायचेही नाही, हा विवेक ज्याचा प्रपक्का असतो, परंतु तो कर्मयोगीच आहे. मग तो गृहस्थाश्रमामध्ये असो अथवा संन्यास आश्रमामध्ये असो. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौच कृत्वापि न निबध्यते. जो कर्मयोगी फळाच्या इच्छेशिवाय आपोआप जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहतो, ईर्ष्यारहित
द्वंद्वरहित सिद्धी आणि असिद्धी, प्राप्ती अप्राप्ती हे सम मानतो, तो कर्म करूनही बांधला जात नाही. कर्मयोगी निष्काम भावनेने संपूर्ण कर्तव्य कर्म सांगोपांग रीतीने करतो. फलप्राप्तीचा उद्देश न ठेवता कर्म करण्याने फळाच्या रूपात त्याला अनुकूल अथवा प्रतिकूल, लाभ अथवा हानी, मान अपमान, स्तुती निंदा जे काही प्राप्त होते त्यापासून त्याच्या अंतःकरणात कोणताही असंतोष किंवा दुःख उत्पन्न होत नाही. जसा तो व्यापार करत असेल तसे त्याला व्यापारात लाभ हो अथवा हानी हो, त्याच्या अंतःकरणावर मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये समान रूपाने संतुष्ट राहतो, कारण त्याच्या मनात फलाची इच्छा नसते. तात्पर्य, व्यापारामध्ये त्याला लाभ हानीचे ज्ञान तर होते, तसेच तो त्या प्रयत्नही करतो, योग्य प्रयत्न, परंतु परिणामी सुखी अथवा दुःखी होत नाही. जर साधकाच्या अंतःकरणावर अनुकूल आणि प्रतिकूलतेचा थोडासाही जर परिणाम होत असेल तर त्याने घाबरून न जाऊ नये, कारण साधकाच्या अंतःकरणात हा प्रभाव मात्र कायमस्वरूपी राहत नाही, तो संपणारा असतो. या ठिकाणी श्लोकामध्ये आलेल्या लाभ या शब्दाचा अर्थही तसाच आहे की अनुकूलता प्राप्त होणे तरच लाभ असे नाही, तर लाभ हानी अनुकूलता प्रतिकूलता जे काही प्राप्त होईल ते सर्व लाभ या पदामध्येच येते. विमत्सर योगी, कर्मयोगी संपूर्णपणे प्राणीमात्राशी आपलं एकता मानतो. आपल्यामध्ये कोणत्याही प्राण्याविषयी थोडा सुद्धा ईर्ष्येचा भाव यावयास नको. या विषयात कर्मयोगी मात्र फार सावधानता बाळगतो, कारण कर्मयोगाच्या संपूर्ण क्रिया या प्राणी मात्राच्या हितासाठी असतात. म्हणून जर त्याच्यात थोडा सुद्धा ईर्ष्येचा भाव राहिला तर मात्र त्याच्या संपूर्ण क्रिया या दुसऱ्याच्या हितासाठी होणारच नाहीत. ईर्ष्या हा दोष फार सूक्ष्म आहे. दोन दुकानदार आहेत आणि ते एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एकाचे दुकान दुसऱ्यापेक्षा चांगले चालत असेल तर दुसऱ्या थोडी ईर्ष्या उत्पन्न होईल की त्याचे दुकान चांगले चालत आहे म्हणजे माझे कमी चालत आहे. या प्रकारे ईर्ष्या या दोषामुळे एका मित्रालाही दुसऱ्या मित्राची प्रगती सहन होत नाही. जेथे आपापसात एकता आहे, प्रेम आहे, मित्रत्व आहे, तेथे सुद्धा ईर्ष्या हा दोष येतो. मग ज्या ठिकाणी वैर आहे, वेगळेपणा आहे, द्वेष आहे, त्या ठिकाणी ईर्ष्याबद्दल काय सांगावे. त्या ठिकाणी तर ईर्ष्या भरपूर प्रमाण असतात. म्हणून साधकाने या दोषापासून सुटका होण्यासाठी या ठिकाणी विशेष सावधान राहिले पाहिजे. कर्मयोगी मात्र लाभ हानी, मान अपमान, निंदा स्तुती, अनुकूलता प्रतिकूलता, सुख दुःख या द्वंद्वापासून अतीत असतो. म्हणून त्याच्या अंतःकरणात आपोआपच, आता हे द्वंद्व आहेत, या द्वंद्वापासून काय लाभ हानी, मान अपमान, निंदा स्तुती, आपोआपच यापासून राग द्वेष हर्ष शोक हे विकार येतातच. परंतु कर्मयोग हा यापासून अतीत असतो, म्हणून त्याच्या ठिकाणी हे विकार उत्पन्न होत नाहीत. आता द्वंद्व ही अनेक प्रकारचे असतात. जसे आपल्याला वाटतं भगवंताचे साकार रूप चांगले अथवा निराकार चांगले, द्वैत चांगलं का अद्वैत चांगलं, भगवंताच्या ठिकाणी मन लागलं अथवा नाही लागलं, एकांत मिळाला नाही मिळाला, शांती मिळाली नाही मिळाली, सिद्धी प्राप्त झाली अथवा नाही झाली, या सर्व द्वंद्वाशी संबंध न ठेवले, याचा विचार नाही केला, त्या ठिकाणी तरच साधक निर्द्वंद्व होतो. म्हणजे जसे तराजू कोणीकडे झुकला तर तो बरोबर आहे असे म्हणता येत नाही, तसे साधकाचे अंतःकरण कोणत्याही एका बाजूकडे झुकले तरी ते द्वंद्वातीत झाले असे म्हणता येणार नाही. कर्मयोगी सर्व प्रकारच्या द्वंद्वापासून अतीत असतो, म्हणजेच तो सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. कोणत्याही कर्तव्य कर्माचे समज सिद्धावच, कोणत्याही कर्तव्य कर्माचे निर्विघ्नपणे पूर्ण होणे सिद्धी होय, आणि कोणत्याही प्रकारची विघ्न अथवा अडथळ्यामुळे एखाद्या कर्तव्याचे किंवा एखाद्या कर्माचे पूर्ण न होणे ही असिद्धी आहे. कर्माचे फल मिळणे सिद्धी आहे आणि न मिळणे म्हणजे असिद्धी आहे. सिद्धी आणि असिद्धीत दोन्हीमध्ये राग द्वेष हर्ष शोक या विकारांचे येणे म्हणजेच न येणे, म्हणजेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम राहणे, म्हणजे फल मिळो अथवा न मिळो या ठिकाणी आपला समभाव राहणे अपेक्षित आहे. कृत्वापि न निबद्धते या पदाचे तात्पर्य की कर्म करून सुद्धा कर्मयोगी बांधला जात नाही. मग कर्म न करता बंधनाचा प्रश्नच उद्भवत नाही. मग तो दोन्ही अवस्थेमध्ये, कर्म आणि अकर्म या दोन्ही अवस्थेमध्ये तो निर्लिप्त राहतो. म्हणजे केवळ शरीराच्या निर्वाहासाठी कर्म करणारा कर्मयोगी कर्माने बांधला जात नाही. तसेच शास्त्राविहित जे नियत कर्म आहे
त्या संपूर्ण कर्मांना करणारा कर्मयोगी सुद्धा कर्माने बांधला जात नाही. म्हणजेच या ठिकाणी शुद्ध कर्म केल्यानंतर सुद्धा कर्मयोगी कर्मबंधनापासून मुक्त होतो. निषिद्ध कर्म या ठिकाणी टाळता आले पाहिजेत. कर्मयोगामध्ये कर्म करणे अथवा अधिक करणे, कमी करणे, न करणे बंधन अथवा मुक्तीचे कारण नाहीये. याच्याशी जी लिप्तता आहे ती बंधनाला कारणीभूत आहे आणि जी निर्लिप्तता आहे ती मुक्तीला कारण नाही. आता एखाद्या नाटकामध्ये व्यक्ती पात्र करतात, लक्ष्मणाचे नारदा, दुसरा व्यक्ती मेघनादाचे पात्र, दोन्ही व्यक्ती आपापली भूमिका योग्य तऱ्हेने वठवतात, परंतु त्या लिप्त राहतात. अर्थात आपल्याला वास्तविक लक्ष्मण अथवा मेघनाद ते मानत नाहीत. तसेच कर्मयोगी आपल्या वर्ण आणि आश्रम यानुसार कर्तव्याचे पालन करून सुद्धा त्याला चिकटून राहत नाही, त्यापासून निर्लिप्त राहतो. अर्थात त्या भूमिकेशी आपला तो कोणताही संबंध मानत नाही. त्याचा संबंध असतो तो नित्य निरंतर राहणाऱ्या स्वरूपाशी. क्षणाक्षणाला प्रकृती परिवर्तनशील आहे, म्हणून त्याची स्थिती स्वाभाविक समतेत राहते. समतेमध्ये स्थिती राहिलेली तो त्या ठिकाणी कर्म करून सुद्धा त्या ठिकाणी बांधला जात नाही. स्वतः सिद्ध आहे हा प्रत्येक मनुष्याचा अनुभव आहे. समताही स्वतः सिद्ध आहे किंवा समभाव हा स्वतः सिद्ध आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये आपण जसे राहतो, प्रतिकूल परिस्थिती आली असताना आपण तसेच राहतो. जर आपण तेच नसतो, दोन वेगवेगळ्या परिस्थितीचे ज्ञान आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल याचे ज्ञान कसे झाले असते, यावरून सिद्ध होते की परिवर्तन परिस्थितीत होत असते. म्हणून परिस्थिती बदलली असताही स्वरूपाने आपण जसेच्या तसे राहतो. चूक होते की आपण परिस्थितीकडे तर लक्ष देतो पण स्वरूपाकडे पाहत नाही. आपल्या समस्वरूपाकडे लक्ष देत असल्याने आपण येणाऱ्या जाणाऱ्या परिस्थितीशी तादात्म्य पाहून सुख आणि दुःखी होतो. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आपण हा श्लोक नंतर उद्या घेऊयात. ज्याची हा, थांबूयात आपण इथे. हा श्लोक आपण उद्या घेऊयात. हा चालेल. हा, चालेल. कोण वाचतंय? वैजंतीताई वाचणार आहेत का? हो, वाचते. हा, थोडसच आहे, खूप नाही आहे. हरकत नाही, मी वाचेल परत वाटल्यास पूर्ण याचं. हा. ताई, कर्मणी ताई, कर्मणी मी पण कर्म अकर्मावर गेल्या माध्यमातला प्रश्न लिहिलाय ते वाचू का? येतो. जेव्हा विवक्षित वेळ येते तेव्हा कर्माचा त्याग करायला निघतो. कर्माचा त्याग म्हणजे कर्म करण्यावर अथवा न करण्यावर अवलंबून नसून आपल्या कर्तव्य भावनेवर अवलंबून आहे, हे तू समजून घे, असे भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात. कर्म याचा अर्थ बोधाने केली जाणारी स्वधर्माचरणाची कर्मे, म्हणजे स्वधर्मासाठी जी जी कर्मे आवश्यक आहेत ती कर्म म्हणून केली पाहिजेत. ज्या कर्मांनी आत्मबोध प्राप्त होतो अशी किंवा या बोधात राहून गेलेली जाणारी जी कर्मे आहेत ती कर्मेच आहेत असे भगवंतांना म्हणायचे आहे. विकर्म म्हणजे साधनेची कर्मे. कर्माला चित्तशुद्धीकारक अशा मानसिक कर्माची जोड देणं म्हणजे विकर्म आहे. अकर्म याचा अर्थ नैष्कर्म्य आत्मबोध. अकर्म म्हणजे कर्मशून्यता नाही, कर्म टाकून देणे नाही. कारण 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचा खोडा सांगत असताना भगवंत म्हणतात, नही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणून जे अकर्म म्हणजे नैष्कर्म्य आत्मबोधाचे शास्त्र भगवद्गीतेत उभे केलेले आहे, त्यात कर्मे घडत असली तरी कर्मे करताना ती देह मन बुद्धीकडून केली जात आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा अत्यंत वेगळा अलिप्त आत्मा आहे, हा बोध टिकून राहणे अपेक्षित आहे. म्हणजे की कर्म करायची देह मन बुद्धीकडून कर्म केली जातात, पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, मी काही करत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कर्मण्य कर्म य पश्चेत कर्मणीच कर्म हा स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृष्ण कर्मकृत. विनोबा या श्लोकाला भगवद्गीतेचा किल्लीचा श्लोक असे म्हणतात. हा श्लोक समजला म्हणजे भगवद्गीता समजली असे विनोबा
ना वाटत होते. अशा प्रकारच्या कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म या दुहेरी युक्तीचा अनुभव सातत्याने येत असतो. कर्म करीत असताना अकर्तेपण आणि स्वतः काहीही करीत नसताना अंतर अनुभवाने सर्व काही माझ्या अधिष्ठानावर घडते आहे, मीच करतो आहे असा बोध असणे हे त्याचे स्वरूप आहे. कोणाकोणाच्या जीवनात प्रकर्षाने कर्म करून अलिप्त राहण्याचा, सर्व काही करून न करण्याचा असं खेळ दिसून येतो. म्हणजे समाजामध्ये बऱ्याच व्यक्ती असतात की त्या कर्म करत असतात, पण त्या असं दाखवत नाही की मी हे काही कर्म केलेलं आहे. तर कोणाकोणाच्या जीवनामध्ये काहीही न करता सर्व मी करतो आहे असा व्यापक खेळ दिसून येतो. पहिल्या मार्गाला कर्मयोग म्हणतात आणि दुसऱ्या मार्गाला संन्यास असे म्हणतात. वस्तुतः हे दोन्ही अंतर अनुभवाने एकच आहेत. या दोन्ही स्थितींचे एकत्व अनुभवणे म्हणजे कर्मयोग आणि संन्यास एकत्र अनुभवणे हे जीवनाचे मुख्य सार आहे. म्हणजे सर्वांमध्ये असून नसल्यासारखं दाखवणे म्हणजे संन्यास आहे आणि सर्वांमध्ये आहे म्हणजे मी कर्म करतो आहे म्हणजे मी कर्मयोगी आहे हे पण दाखवणे ही फार जादूची कला आहे. आणि याची चर्चा पुढे 5व्या अध्यायामध्ये कर्माच्या भाषेत संन्यास आणि कर्मयोग अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. तसेच 12व्या अध्यायामध्ये सुद्धा परत हाच विषय सांगणार आहे. या अध्यायामध्ये या नंतरच्या श्लोकामध्ये एक अतिशय उत्तुंग अशी कल्पना मांडलेली आहे. कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म बोध ज्याने प्राप्त करून घेतलेला आहे अशा पुरुषाचे एक दिव्य चरित्र भगवंतांनी उभे केले आहे 19व्या श्लोकामध्ये. अशा प्रकारचा महापुरुष सर्व प्रकारची कर्मे करीत असताना काम विवर्जित आणि संकल्प विवर्जित, कल्प ही कामाची प्रेरणा आहे. म्हणजे मी हे काम पूर्ण करेन, मी ही परीक्षा पूर्ण करेन, मी 18 अध्यायांचा पूर्ण करेन, हा आपला काय आहे संकल्प आहे. आणि मी जीव असा संकल्प असतो म्हणजे मी करतो असं. तसेच कामनेविषयक संकल्प देखील जीवाच्या ठिकाणी निर्माण होतात. पण प्राप्त पुरुष मात्र उभय प्रेरणा विवर्जित, काम संकल्प विवर्जित असतो. म्हणजे तो कामाला आणि प्रेरणेला जास्त महत्व देतो. त्याच्या ठिकाणी ज्ञान परिपूर्ण असतो कारण की ती व्यक्ती ज्ञानी असते. आणि या ज्ञानाच्या प्रज्वलित झालेल्या अग्नीमुळे त्याची सर्व कर्मे ही जणू दग्ध होऊन गेलेली असतात. म्हणजे करायची अशी त्याची ठाम हे असतं. जशी बीजे जळाली अथवा भाजली की ती पुन्हा अंकुरत नाही. म्हणजे ज्ञानाच्या प्रज्वलित झालेल्या अग्नीमुळे त्याची सर्व कर्मे दग्ध होऊन जातात म्हणजे नाहीशी झालेली असतात. जशी बीजे जळाली अथवा भाजली की ती पुन्हा अंकुरत नाही. तशा प्रकारे या पुरुषाच्या कर्मातून कामना नाहीशा झाल्याने कर्मे त्याला बंधनकारक होत नाहीत. अर्थात तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. इथपर्यंत आपलं 20 पर्यंत वाचलेलं आहे. वाचताय का हे? शोभा कोटणकर असेल, शकुंतला. हो. गेल्या वर्षी ना मध्यमासाठी प्रश्न आला हो होता. हो तेच वाचते. कर्म अकर्म विकर्म के अर्थ लिखिए. हो आणि त्याच्या उत्तर लिहिलंय 4थ्या अध्यायातला 17वा श्लोक आणि 16वा 2 लिहिलाय. तर आणि वाचते मी 16वा आधी. किम कर्म किम कर्मेति कवयोपेत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. याचा अर्थ लिहिलाय कर्म काय अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात. म्हणून ते तत्व मी तुला नीट समजून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. कर्मणो हेपि बोद्धोयम बोद्धोयंच विकर्णः अकर्मच बोद्धोयम गहना कर्मणो गतिः. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास पूर्ण उत्तरच सांगते ताई. या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग असे आहे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात कर्म व अकर्म याचे तत्व समजल्याशिवाय मनुष्य निष्काम भावनेने कर्म करू शकत नाही. कर्मतत्व जाणे फार कठीण आहे. कर्म म्हणजे काय? शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे नाव कर्म आहे. अकर्म म्हणजे काय? दुसऱ्याच्या हितासाठी
साठी आसक्ती रहित जे कर्म केले त्यास अकर्म म्हणतात. विकर्म असत्य, कपट, चोरी, व्यभिचार व हिंसा इत्यादी पाप कर्माचे नाव विकर्म आहे. आता थोडं विश्लेषण केलंय. कर्म साधकाच्या आचरणामध्ये भेद असल्यास कर्माच्या स्वरूपाचा फरक पडतो. म्हणून कोणत्या प्रकारे केलेल्या कोणत्या क्रियेचे नाव कर्म आहे व कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या मनुष्याने कोणते शास्त्रविध कर्म कशा प्रकारे केले पाहिजे या गोष्टी शास्त्र जाणणारे महापुरुषाकडून समजून घ्यावे व त्याच्या प्रेरणेप्रमाणे व आज्ञेप्रमाणे कर्माचे आचरण करावे. तसेच सर्वच कर्तव्य कर्म ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार याचा त्याग करून फक्त भगवंतासाठी अथवा लोकसंग्रहासाठीच करावे. त्यामुळे कर्मबंधनातून मुक्त होतो. अकर्म माणसाच्या मनोवृत्तीच्या भेदामुळे अकर्म, कर्म किंवा विकर्म याच्या रूपात बदल असते. ज्याला लोक कर्म म्हणतात तेही अकर्म किंवा विकर्म ठरते. म्हणून कर्माचे स्वरूप समजण्यासाठी तत्वज्ञानी महापुरुषाकडून समजून घ्यावे व त्याचप्रमाणे साधना करावी. विकर्म असत्य, कपट, चोरी, व्यभिचार, हिंसा इत्यादी पाप कर्माचे नाव विकर्म आहे. परंतु इतके जाणून घेतल्याने विकर्माचे स्वरूप पूर्णपणे समजून येत नाही. शास्त्राचे रहस्य न जाणणारे अज्ञानी लोक पुण्यालाही पाप मानतात व पापालाही पुण्य मानतात. असं करू नये. असत्य, कपट, चोरी, व्यभिचार इत्यादी हे कर्म सर्वांसाठी निषिद्ध आहे. तसेच अधिकार भेदाने जे भिन्न भिन्न माणसासाठी निषिद्ध आहे त्या सर्वाचा त्याग करण्यासाठी विकर्माचे स्वरूप व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्माचे तत्व मोठे गहन आहे. कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म काय आहे या सर्व प्रश्नाचा निर्णय मनुष्य करू शकत नाही. म्हणून तत्वज्ञानी महापुरुषाकडून समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास कर्मबंधनातून तो मुक्त होतो. अशा प्रकारे कर्म, अकर्म, विकर्म याचे स्वरूप सांगितलेले आहे. ओके. झालं सुचिताताई? बरोबर. थोडस याच्यावर बोलते ताई. कर्म, अकर्म आणि निष्काम कर्मयोग. आपण आता 16 ते 22 श्लोक बघितले आणि हा जो कर्माचा विषय आहे हा पूर्णपणे 16 ते 32 श्लोकापर्यंत आहे. म्हणजे हा 16 ते 32 श्लोकामध्ये पूर्ण कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म कशाला म्हणायचं आणि काय केल्याने काय फळ मिळतात हे आपण थोडक्यात बघूयात. तर आता ह्याच्यामध्ये ज्ञानकर्म संन्यास योग हा कर्म, ज्ञान आणि संन्यास यांचा अद्भुत समन्वय स्पष्ट करणारा अध्याय आहे. आता आपण 16 ते 22 हे श्लोक बघूयात. कारण ह्या श्लोकामध्ये महत्वाचं काय सांगितलेलं आहे बघा. कारण येथे भगवान श्रीकृष्ण कर्माचे अत्यंत सूक्ष्म तत्वज्ञान उलगडतात. सामान्यतः मनुष्याला वाटते की काम करणे म्हणजे कर्म आणि काम न करणे म्हणजे अकर्म. परंतु गीतेनुसार कर्माचे खरे स्वरूप बाह्य कृतीत नसून अंतर्मनातील भावनेत असते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कवयोन्यतः मोहिताः, म्हणजे मोठमोठे ज्ञानी पुरुषही या विषयात गोंधळतात. म्हणजे आता यामध्ये कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे याच्यामध्ये आपल्याला स्पष्टता येत नाही आणि म्हणून आपण काय करतो, गोंधळात पडतो. तर आता या श्लोकामध्ये आपण कर्म, विकर्म, अकर्म, निष्कामताने केलेलं कर्म, समत्व भाव काय आहे आणि कर्म बंधन कसे असते या विषयावर बोलणार आहोत. बघा कर्म काय किंवा अकर्म काय आणि विकर्म काय हे जाणणे खूप आवश्यक आहे. कर्म म्हणजे शास्त्रविहित कर्तव्य बुद्धीने निष्काम भावनेने केलेले कार्य म्हणजे कर्म. उदाहरणार्थ सांगितले, शिक्षकाने प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवणे, डॉक्टरांनी सेवाभावाने उपचार करणे, आईने निस्वार्थ प्रेमाने मुलाची सेवा करणे. ही कर्मे जर स्वार्थरहित असतील तर ती कर्मयोग बनतात. पण याच्यामध्ये जर स्वार्थ आला, जसं की शिक्षक पैसे घेऊन जर विद्यार्थ्यांना शिकवत असेल, त्याच्यामध्ये त्यांचा अहंकार असतो, माझं नाव मोठं व्हावं असं वाटतं, माझं इन्स्टिट्यूटचं नाव मोठं व्हावं असं वाटतं, तर ते कर्म
हे कर्म होत नाही, तर ते कशामध्ये, सकाम कर्मामध्ये जातं. आता विकर्म म्हणजे काय बघा, शास्त्रविरुद्ध स्वार्थयुक्त दुसऱ्याला दुःख देणारे कर्म म्हणजे विकर्म. आता सकर्म आणि विकर्म. सकर्म आत्ताच बघितलं आपण की आपल्याला पैशाची हाव आहे म्हणून सकर्म झालं, तेच शिक्षकाचं उदाहरण आपण घेतलं. आता यामध्ये विकर्म म्हणजे काय आहे ते सांगितलं की शास्त्राच्या विरुद्ध स्वार्थयुक्त म्हणजे स्वार्थाने बरबटलेलं असलेलं दुसऱ्याला दुःख देणारे कर्म म्हणजे विकर्म. म्हणजे याच्यामध्ये स्वार्थता आहेच आहे, मला मोठं व्हायचं आहेच आहे, पण हे मोठं होणं कशासाठी आहे, तर हे दुसऱ्यांना दुःख देऊन दुसऱ्यांच्या जीवावर आपण हे मोठे होत आहोत, याला आपण विकर्म असं म्हणतो. उदाहरणार्थ भ्रष्टाचार, फसवणूक, लोभातून केलेले अन्याय. परंतु साधक संजीवनीमध्ये स्वामी रामसुखदासजी सांगतात की विकर्म प्रथम मनात जन्मते. लोभ, मत्सर, राग, कामना आणि अहंकार हे विकर्माचे मूळ आहेत. म्हणजे सुरुवातीला विकर्म आपल्या हातून जेव्हा होतं तेव्हा आधी त्याची रचना जी आहे किंवा पूर्ण हे मनामध्ये जन्मतं. आपण त्याच्यावर विचार करायला लागतो आणि विचार करता करता ती कृती हातातून आपल्या होत असते. म्हणून मूळ हे जे आहे हे मनामध्ये आहे. आता अकर्म म्हणजे काय सांगितलं आहे, गीतेतील अकर्म म्हणजे निष्क्रियता नव्हे. कर्म करत असतानाही अंतःकरणाने अकर्ता राहणे म्हणजे अकर्म. आता कर्म करायचं आहे पण अंतःकरणामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये खेळ करायचा नाही आहे की आता कुठलेही काम करताना मी हे खूप छान काम केलं आहे, माझी वाहवाह होती आहे, किंवा मी आता पुढे जाऊन अजून काहीतरी करू शकेल किंवा अजून माझं नाव होईल, अशा कुठल्याही पद्धतीने मनामधले जे काही आपण विचार करतो हे कुठलेही मनामधले विचार करायचे नाहीत. याला आपण काय म्हणतो, अकर्म असं म्हणतो. ज्ञानी पुरुष कर्म करतो पण मी करता आहे असा अभिमान ठेवत नाही, म्हणून कर्म होते पण कर्म बंधन निर्माण होत नाही. म्हणून त्या कर्माचा बंधन निर्माण होत नाही, तो कर्म करतो आणि मोकळा पण होतो, त्यामधून अलिप्त पण होतो, त्याचं बंधन आपल्याला वाटत नाही. आता भगवान म्हणतात गहना कर्मणो गतिही. कर्माची गती गहन आहे कारण एकाच कर्म वेगवेगळ्या भावनेने वेगवेगळे परिणाम देतात. उदाहरणार्थ दोन व्यक्ती दान देतात, एक प्रसिद्धीसाठी दान देतो तर दुसरी सेवाभावाने दान देते. बाह्यकृती दोघांचीही सेम आहे, दोघांचीही सारखी आहे बाह्यकृती की दोघांनी दान दिलेलं आहे, पण आध्यात्मिक मूल्य पूर्णपणे वेगळे आहे. आता आध्यात्मिक पूर्णपणे वेगळे आहे म्हणजे जो सेवाभावाने दान देतो ते भगवानाला अर्पण केल्यासारखं होतं, म्हणून ते भगवानाला आवडतं. आणि जो प्रसिद्धीसाठी करतो त्याला कदाचित प्रसिद्धी मिळेलही पण त्याला जे समाधान मिळायचं असतं ते मिळत नाही. कर्मामध्ये अकर्म पाहणे. भगवान म्हणतात जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तोच बुद्धिमान आहे. कर्मामध्ये अकर्म पाहणे म्हणजे काय आहे बघा, ज्ञानी पुरुष समाजात राहतो, कर्तव्य करतो, सेवा करतो, परंतु अंतर्मनात मी करतो असा भाव नसतो. तो स्वतःला निमित्त स्वतःला मी करतो असा भाव नसतो, तो स्वतःला निमित्त मानतो फक्त. उदाहरणार्थ राजा जनक. आता राजा जनकाने काय केलं, कारभार करीत होते, पूर्ण जनक याचा युद्ध, प्रशासन, न्याय सर्व काही करत होते, तरी त्यांना विदेह म्हटले गेले, कारण बाहेर कर्म होते पण अंतःकरण अलिप्त होते. म्हणजे अंतःकरणामध्ये कुठल्याही घटनेचं त्यांनी आपण केलं असं म्हणलेलं नाही आहे. अकर्मामध्ये एखादा मनुष्य बाहेरून शांत बसलेला असतो पण मनात विषय चिंतन, राग, मत्सर, कामना चालू असतात, म्हणून बाह्य अकर्म असूनही अंतर्मनात कर्म सुरूच असते. बघा आता अकर्म म्हणजे काय सांगितलेलं आहे इथे, अकर्मामध्ये कर्म. एखादा मनुष्य बाहेरून खूप शांत बसलेला दिसतो पण मनामध्ये विषय चिंतन सतत चालू असतं, राग चालू असतो, द्वेष चालू असतो, मत्सर आणि कामना चालू असतात, आणि म्हणून बाह्य अकर्म असूनही अंतर्मनात कर्म सुरूच असते. म्हणजे बाहेर पुष्कळ दिसतं की लोकांना की मी अकर्म केलेलं आहे, म्हणजे तो लोकांसाठी काम करतो, सेवाभावाने काम करतो आहे, पण मनामध्ये त्याच्या काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. एखाद्याबद्दल
कर्म करत असताना एखाद्याबद्दल द्वेष वाटणे, एखाद्याबद्दल अजून मत्सर वाटणे, तर त्याला काय म्हणतात की अकर्म करूनही त्यांनी कर्म केलेलं आहे. तर कर्म कुठलं केलेलं आहे? तर ह्या सगळ्या द्वेषाच्या भावनेतून त्यांनी कर्म हे केलेलं आहे. ज्ञानाग्नी आणि कर्म. आता भगवान परत पुढे सांगतात, ज्याचे सर्व कर्म कामना आणि संकल्प रहित आहेत, त्याचे कर्म ज्ञानरूपी अग्नीत जळून जाते. म्हणजे काय होतं बघा, ज्ञानाग्नी म्हणजे काय इथं? मी शरीर नाही, मी आत्मा आहे, प्रकृती कर्म करते, आत्मा साक्षी आहे, हा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी फक्त काय करतो, साक्षी भावाने सगळं बघतो आणि जे काही आहे प्रकृती, ही स्वतः प्रकृतीच कर्म करते, मी त्याच्यामध्ये कुठेही नाही आहे. जळ जसे भाजलेले बीज पुन्हा अंकुरत नाही, तसे ज्ञानाने शुद्ध झालेले कर्म नवीन बंधनात परत निर्माण करत नाहीत. कुठलेही नवीन बंधन परत निर्माण होत नाहीत यामध्ये. आता याच्यामध्ये श्लोक 20 बघा. भगवान ज्ञानी पुरुषाचे स्वरूप सांगतात. तो कर्मफळाची आसक्ती सोडतो, अंतर्मनाने तृप्त असतो, बाह्य आधारांवर अवलंबून राहत नाही. आता कर्मफळाची जो आसक्ती सोडतो म्हणजे काय करतो बघा. सामान्य मनुष्य कसा असतो? परिणामावर जगतो, कौतुकाची अपेक्षा ठेवतो, यशस्वी किंवा यशाची स्वतःची ओळख जोडतो. म्हणून अपयश आले की त्याला दुःख होते, यश आले की त्याला अहंकार वाटायला लागतो. पण ज्ञानी पुरुष काय करतो? तो प्रयत्न करतो, पण परिणाम परमात्म्यावर सोडतो. म्हणून कर्म करतो, पण मानसिक तणाव निर्माण होत नाही. इथे सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे शेतकऱ्याचं, की शेतकरी हा त्याचं कर्म करतो, की शेतामध्ये पूर्ण नांगरून काढतो, बीज पेरतो, पण त्याच्या हातात त्याचं फळ जे असतं ते येतच नाही. कारण हे फळ फक्त आणि फक्त ईश्वराच्या अधीन असतं. पाऊस पडला तर छानपैकी शेती पिकेल आणि त्याला पैसा व्यवस्थित मिळेल, अशा पद्धतीने. समजा जर पावसावर नियंत्रण नसेल, त्याचं पावसावर नियंत्रण नसतं, म्हणून त्याचं त्याच्या कर्मावर नियंत्रण नसतो. तो फक्त आणि फक्त काय करतो, तर आपलं कर्म जे आहे तो करतो आणि मानसिक तणाव मुक्त होतो, की जे होईल ते ईश्वरावर तो समर्पण करून सोडतो, अशा पद्धतीने. अपेक्षा रहित जीवन बघा. आता नंतरचा श्लोक आहे हा. भगवान सांगतात, ज्याच्यात अपेक्षा नाहीत त्याने संग्रहाचा त्याग केला पाहिजे. जो शरीर निर्वाहापुरते कर्म करतो तो पापबंधनात अडकत नाही. माझे स्वामी राम सुखदासजी सांगतात, वस्तू बंधन देत नाहीत, त्यातील माझेपणा बंधन देतो. म्हणजे आपल्याकडे जवळ पुष्कळ जरी वस्तू असतील तरी ते बंधन देत नाही, पण ही माझी वस्तू आहे, ही जी भावना आहे ते आपल्याला बंधनकारक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की बंधन वाटतं. रेल्वेतील प्रवासी नीट सीट वापरतो, पण ती कायमची माझी आहे असं मानत नाही. तसेच ज्ञानी पुरुष संसारातील वस्तू वापरतो, पण त्यात मालकी भाव ठेवत नाही. आणि असं जर आपण करत गेलो तर आपल्यालाही ते सुख मिळायला सुरुवात होती. भगवान कर्मयोगी पुरुषाची पुढील गुण सांगतात बघा. आता पुढचा आपला लास्टचा श्लोक आहे हा. सहज प्राप्त झालेल्यात संतुष्ट भावना निर्माण होते. सुख दुःखात समभावना निर्माण पाहतो किंवा समभाव पाहतो, मत्सर रहित राहतो, यश अपयशात स्थिर राहतो. म्हणजेच काय, परिस्थितीमध्ये मन अस्थिर होत नाही. कुठलीही परिस्थिती येऊ, मन अस्थिर होत नाही. तो दोन्हीही भावना स्थिर पाहतो, की ही वेळ येऊन जाणारीच आहे आणि सुख जरी आलं तरी ही पण जाणारच आहे, एक समान राहणार नाही आहे. जेव्हा आपण असं बघतो तेव्हा काय होतं की समत्व भाव वाढीला लागतो, समत्व भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतो. आणि म्हणून मग काय होतं की लाभ झाला तरी आनंदी तर आनंदी, हानी झाली तरी दुःखी. परंतु ज्ञानीपुरुष ह्या सर्व परिस्थितीमध्ये समभाव स्वीकारतो, असं आहे. उदाहरणार्थ, आकाशात ढग येतात, वादळ येते, पाऊस पडतो, पण आकाश बदलत नाही. तसेच सुख दुःख येतात, पण ज्ञानी पुरुषाचे अंतर्मन स्थिर राहते. म्हणजे आकाशाची तुलना केलेली आहे या ठिकाणी, की आकाशामध्ये वेगवेगळी परिस्थिती येते, पण
आकाश हे प्रत्येक वेळेस कायम तसंच राहतं. तसंच आपला ज्ञानीपुरुष जो आहे, सुख दुःख येऊ कुठलेही येऊ तरी तो अंतर्मनामध्ये स्थिर राहतो. मत्सर म्हणजे दुसऱ्याच्या यशामुळे होणारी अंतर्गत वेदना. मत्सर निर्माण होतो जेणेकरून की तुलना केली जाते, असंतोष वाढतो, अहंकार असतो, यातून पूर्ण मत्सर निर्माण होतो. पण ज्ञानी पुरुष स्वतःच्या आत्मस्वरूपात संतुष्ट असल्याने दुसऱ्याचा हेवा करत नाही. त्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, तुलना, मद, मत्सर, असंतोष, अहंकार, याची कुठलीही बाधा त्याला होत नाही. एक मिनिट हं. तर थोडक्यात निष्कर्ष असा आहे की भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्म सोडणे आवश्यक नाही, पण कर्मातील अहंकार, आसक्ती आणि फळ लालसा सोडणे आवश्यक आहे. जो मनुष्य निष्काम भावाने, समत्वाने, समर्पणाने, आत्मज्ञानाच्या आधाराने कर्म करतो, त्याचे कर्म बंधनरहित होते. अशा प्रकारे कर्मयोग हा संसारापासून पळण्याचा मार्ग नसून संसारात राहून अंतर्मनाने मुक्त होण्याचा मार्ग आहे. कर्म करा पण मीपणा सोडा, सेवा करा पण अपेक्षा सोडा आणि समर्पण करा आणि जीवनाला योग्य योग्य वळण बनवा किंवा योग्य मार्गावर न्या. अशा पद्धतीने हा पूर्ण 16 ते 22चा आपण बघितलेला आहे. काही कोणाला बोलायचं असेल तर, नाही तर आपण इथेच थांबूया शेवटची प्रार्थना घेऊन. पापकं कृष्णानं निर्दोषं घ्यायची सच्चिदानन्दं शेवटची प्रार्थना. हा, वासुदेवं व्रज. घ्या ते घ्या घ्या पूर्ण म्हणा. यो म्हणू का ताई? हो म्हणा ना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. थांबूयात आपण इथेच. उद्या आपण 23 पासून पुढे घेऊयात. चालेल. उद्या घ्यायचं का ताई? शनिवार आहे उद्या. म्हणजे सोमवारी ते, उद्या म्हणजे सोमवारी. ओके ओके, चालेल ठीक आहे. चालेल. छान सांगितलं ताई. ओके चालेल. तुमचं काय छानच असतं सांगणं. नाही, नाही. चल, ठीक आहे. आपल्याला कशी येईल, आपल्याला सुरुवात होईल.